एकदा एका शांत जंगलातून एक स्वच्छ आणि थंड पाण्याची नदी वाहत होती. त्या नदीच्या वरच्या बाजूला एक भुकेला लांडगा पाणी पीत उभा होता. त्याचवेळी नदीच्या खालच्या बाजूला एक छोटंसं निरागस कोकरू पाणी पिण्यासाठी आलं. लांडग्याने कोकरू पाहिलं आणि त्याच्या मनात वाईट विचार आला. तो कोकराला खाण्याचा बहाणा शोधू लागला. लांडगा रागाने ओरडला, "अरे कोकरा, तू माझं पाणी का खराब करत आहेस?" कोकरू घाबरला पण नम्रपणे म्हणाला, "महाराज, मी नदीच्या खालच्या बाजूला उभा आहे. तुमच्याकडून पाणी माझ्याकडे येतं, मग मी तुमचं पाणी कसं खराब करू शकतो?" लांडगा थोडा गोंधळला, पण लगेच दुसरा आरोप केला, "मग गेल्या वर्षी तू माझी निंदा केली होतीस." कोकरू म्हणालं, "महाराज, मी तर अजून 1 वर्षाचंही नाही, मग मी गेल्या वर्षी कसं बोलू शकेन?" लांडगा संतापला आणि म्हणाला, "तू नाही तर तुझ्या भावाने केलं असेल." कोकरू पुन्हा नम्रपणे म्हणालं, "माझा तर भाऊही नाही." शेवटी लांडगा ओरडला, "तू काहीही बोल, पण मला भूक लागली आहे." असं म्हणत त्याने त्या निरपराध कोकरावर झडप घातली. बोध: वाईट माणूस कारण नसतानाही कारण शोधतो. अशाच नवनवीन आणि मनोरंजक गोष्टींसाठी BPL मराठी 01 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.